नमस्कार महाराष्ट्र माझा. आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आयराणी न्यूज चॅनल. आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे. तालुकास्तरीय विद्यार्थी क्रीडा स्पर्धा पंचायत समिती शहादा शिक्षण विभाग आयोजित सन 2025-26 दिमाखात संपन्न शहादा येथे नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणावरती जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन गट विकास अधिकारी विस्पुते साहेब तसेच गट शिक्षण अधिकारी डॉक्टर योगेश सावळे साहेब तसेच अनेक मान्यवर आणि अधिकारी या ठिकाणी उपस्थित असताना मोठ्या दिमाखात व आनंद उत्साहात या ठिकाणी क्रीडा उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासनाने आखलेल्या अनेक धोरणांवरती शहादा पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत या उपक्रमाचं नियोजन करण्यात आले होते. यात गट शिक्षण अधिकारी डॉक्टर योगेश सावळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्व जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी अफाट मेहनत घेतल्याचे दिसून आले. अतिशय उत्कृष्टपणे आणि सांघिक पद्धतीने खेळ या ठिकाणी उत्साहाचा भावनेतून खेळण्यात येत होते. शारीरिक शिक्षण म्हणजेच शारीरिक, मानसिक आणि भावनिक आणि सामाजिक सर्वांगीण विकासासाठी व्यायाम, खेळ, योग आणि इतर शारीरिक हालचालींद्वारे दिले जाणारे नियोजनबद्ध शिक्षण असते, जे निरोगी जीवनशैली, आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वास वाढवण्यात मदत करते. तसेच हृदय आरोग्य, स्नायूंची ताकद आणि प्रतिकारशक्ती सुधारते. या विविध गोष्टींचा विचार करूनच या सर्व स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. अनेक गटातील विद्यार्थी या ठिकाणी उत्साहपूर्णरित्या विविध प्रकारच्या खेळामध्ये तल्लीन झाल्याचं चित्र होतं. या ठिकाणी शिक्षण विभागामार्फत सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्कृष्ट अशी जेवणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. विद्यार्थी अतिशय आनंदित होते आणि आयोजन करणाऱ्या प्रत्येक शिक्षक तसेच शिक्षण समितीचं व क्रीडा नियोजन समितीचं धन्यवाद करताना लहान लहान बालगोपाळ दिसत होते. कारण मुलांमध्ये आपल्याला देव दिसतो आणि देव हा या ठिकाणी प्रत्यक्षरित्या या मैदानावरती खेळाचा भावनेतून उतरलेला प्रत्येकाला दिसण्यास मिळाला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विद्यार्थ्याच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आणि सामाजिक विकास साधणे आवश्यक असते. हृदय व रक्तवाहिनी संबंधी आरोग्य सुधारणे, स्नायू बळकट करणे, लवचिकता वाढवणे, वजन नियंत्रित ठेवणे, अतिशय या गोष्टींकडे लक्ष दिले जाते. चालणे, धावणे, उड्या मारणे, फेकणे यांसारख्या मूलभूत हालचाली, खेळ कौशल्य शिकवले जातात. या ठिकाणी कबड्डीच्या मॅचेस तसेच खो खोच्या मॅचेस व उंच उडी, लांब उडी आदी अतिशय उत्कृष्टपणे नियोजित पद्धतीने या ठिकाणी सर्व खेळ उत्कृष्ट पद्धतीने होत असल्याचे दिसून आले. प्रत्येक विद्यार्थी हा या ठिकाणी मनसोक्तपणे खेळताना आपल्याला दिसून आला आणि तसेच आपल्याला विविध प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी पाहण्यास मिळाले आणि या विद्यार्थ्यांनी देखील बोलकी प्रतिक्रिया खेळ खेळताना विद्यार्थ्यांचा आनंद हा गगनात मावेना असा होता. याच ठिकाणी गट शिक्षण अधिकारी डॉक्टर योगेश सावळे साहेब यांनी बोलती प्रतिक्रिया दिली. तसेच या ठिकाणी शिक्षक तसेच आलेल्या मान्यवरांनी देखील विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ते प्रत्यक्षरित्या आपण पाहूया. नमस्कार. आज शहादा तालुक्यातील जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभाग पंचायत समितीमार्फत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. तत्पूर्वी या क्रीडा स्पर्धांपूर्वी आम्ही 1 महिना जवळजवळ केंद्रस्तरावर दिलेला होता आणि शहादा तालुक्यातील 18 केंद्रांमध्ये ह्या क्रीडा स्पर्धा केंद्रस्तरीय झाल्यानंतर निरीक्षण समितीमार्फत केंद्र प्रमुखांनी असे संघ पाठवले जे चुनचुनीत विद्यार्थी आहेत आणि त्या चुनचुनीत विद्यार्थ्यांना निवड करून
आपण तालुकास्तरीय विद्यार्थ्यांसाठी ह्या क्रीडा स्पर्धा घेत आहोत. जवळजवळ 800 विद्यार्थी या स्पर्धेसाठी सहभागी झालेले आहेत. आणि सदरील हा जो कार्यक्रम आहे, शासनाकडनं जरी कुठला आम्हाला निधी नसला, पण आम्ही आमचे सर्व शिक्षक बंधू यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने मदतीने आपल्याला हा कार्यक्रम करून घेता येत असतो. तर अगदी उत्कृष्ट पद्धतीने सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी यांनी सहकार्य करून ह्या तालुकास्तरीय हा जो नवीन एक उपक्रम आहे तर यासाठी सहकार्य केलं आहे. विद्यार्थ्यांचा शारीरिक विकासासाठी म्हणजे बौद्धिक विकास तर आम्ही करतोच आहोत आणि त्यासाठी त्यामध्ये आनंद मिळावा विद्यार्थ्यांना, तर एक शारीरिक विकासासाठी सुद्धाचा हा एक मोठा आमचा एक उपक्रम आम्ही घेतलेला आहे. तर तालुका स्तरानंतर जिल्हा स्तरावर सुद्धा हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे का? सध्या तरी तशा अजून वरून काही सूचना नाहीत. गेल्या वर्षी तशा प्रयत्न जिल्हा स्तरावर झाला होता, परंतु अद्यापपर्यंत तरी आम्ही तालुका स्तरापर्यंत दरवर्षी हे कार्यक्रम शहादा तालुक्यात घेत आहोत. शहादा तालुक्यातील हा जो उपक्रम आहे हा जनमानसामध्ये लोकप्रिय होत आहे. त्याच्यामध्ये तुमचा खूप मोठा रोल आहे. त्याच्याबद्दल सर्व शिक्षक आणि तुमचं मनस्वी आमच्या चॅनलतर्फे आम्ही अभिनंदन करतो. आणि याच पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना पुढे जाऊन वेगवेगळ्या योजना ज्या खेळाच्या बाबतीत आहेत त्या राबवणार आहात का? हो, निश्चितच. आम्ही विद्यार्थ्यांसाठी यापूर्वीच चेतक महोत्सव जो होत असतो, चेतक फेस्टिवलद्वारे सुद्धा विद्यार्थ्यांना तो मंच उपलब्ध करून दिला होता की जिथे त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे घेतले. आणि चेतक फेस्टिवल समिती जी आहे तर त्यांनी सुद्धा भरघोस असे बक्षिसं त्या विद्यार्थ्यांसाठी दिले होते. आम्हाला 3 दिवस त्यांनी सुद्धा ते उपलब्ध करून दिले होते. म्हणजे निश्चितच शहादा तालुक्यासाठी सगळे मदतीसाठी तयार असतात. आणि त्यामुळेच शहादा तालुक्यातील जो शैक्षणिक टक्का आहे तर तो उंचावतो आहे असं मला नक्कीच वाटतं. एकूण किती केंद्र होते सर? एकूण 18 केंद्रांनी इथे सहभाग घेतलेला आहे आणि 800 विद्यार्थी जवळजवळ आहेत. तसेच त्यांच्यासोबत शिक्षकसुद्धा आहेत आणि यांच्या सगळ्यांसाठी भोजनसुद्धा आम्ही इथे चांगल्या पद्धतीचं विद्यार्थ्यांना मसाले भात, कढी, खिचडी या पद्धतीने आणि जिलेबी असं म्हणजे स्वीट अशा पद्धतीचं दिले. विद्यार्थी अगदी खुश आहेत आणि आता जस्ट जेवण करून विद्यार्थी पुन्हा खेळासाठी तयार झालेले आहेत. कोणते कोणते खेळ आहेत सर याच्यामध्ये? इथे कबड्डी, खो खो, धावणे आणि लांब उडी हे मुलं आणि मुली, लहान गट, मोठे गट अशा पद्धतीचे जवळजवळ 16 प्रकारचे खेळ म्हणजे टीम्स आहेत. थँक्यू सर. थँक्यू. आज दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांसाठी नाईक महाविद्यालयाच्या या प्रांगणावर सांघिक तसेच वैयक्तिक स्वरूपातल्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन माननीय डॉक्टर योगेशजी सावळे साहेब, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती शहादा यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेले आहे. यापूर्वी प्रत्येक केंद्र स्तरावर या सांघिक आणि वैयक्तिक स्वरूपातल्या स्पर्धा झालेल्या आहेत आणि तिथे जे संघ विजेते झालेले होते त्या संघांना या ठिकाणी तालुका स्तरावर संधी देण्यात आलेली आहे. एक अत्यंत सुंदर, भव्य आणि दिव्य असं नियोजन या नाईक विद्यालयाच्या प्रांगणावर केलेलं आहे. 18 केंद्रातून संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत वैयक्तिक आणि सांघिक स्वरूपात. मुली अशी वेगवेगळ्या गटात, लहान गट आणि मोठा गट अशा गटांमध्ये विभागणी करून या स्पर्धा सकाळपासून या ठिकाणी सुरू आहेत. प्रत्येक गटाला प्रथम, द्वितीय, तृतीय अशा प्रकारचं पारितोषिक, सुंदर असं सन्मानचिन्ह दिलं जाणार आहे. शिवाय प्रत्येक जो खेळाडू या ठिकाणी सहभागी होणार आहे त्या खेळाडूला प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहे. माननीय डॉक्टर योगेशजी सावळे साहेब, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती शहादा, खरं तर मागच्या 2 वर्षांपासून आपल्या धोरणामध्येच म्हटलेलं आहे, शिक्षणाच्या धोरणामध्येच म्हटलेलं आहे की विद्यार्थ्याच्या शारीरिक आणि भावनिक विकास, बौद्धिक विकास हा होणं गरजेचं आहे. भावनिक बौद्धिक विकास हा वर्गाच्या 4 भिंतीत होत असतो, परंतु शारीरिक विकासासाठी मैदानाची आवश्यकता असते. आणि खास करून आपले जे आदिवासी विद्यार्थी त्यांच्यामध्ये फार सुंदर अशा स्किल्स आहेत, त्या कौशल्यांना संधी मिळावी यासाठी मैदान उपलब्ध होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच माननीय डॉक्टर योगेशजी सावळे साहेब यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी मागच्या 2 वर्षांपासून हे सलग 3रं वर्ष आहे सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं आहे.
दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी भोजनाची सुद्धा अत्यंत सुंदर सोय विद्यार्थ्यांसाठी करण्यात येत असते। वेगवेगळ्या समित्या आहेत, ग्राउंड समिती आहे, पंच समिती आहे, गुणलेखक समिती आहे, मंडप समिती आहे। यासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आणि ते सर्व शिक्षक अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी कार्य करीत असतात। खरं तर शासनाकडून निधी जरी या कार्यक्रमासाठी उपलब्ध होत नसला तरी सुद्धा या तालुक्यातील सर्व शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने निधी गोळा करून आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी चांगल्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन कसं करता येईल यासाठी स्वयंप्रेरणेने निधी सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळे शहादा तालुक्यातील सर्व सन्मान्य मुख्याध्यापक असतील, सर्व शिक्षक बंधू भगिनी असतील, आदरणीय केंद्र प्रमुख असतील, यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो। त्यांच्या सहकार्याने सुंदर अशा स्पर्धा या ठिकाणी संपन्न होतात। आज तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन नाईक हायस्कूल शहादा यांच्या ग्राउंडवर केलेलं होतं। एकूण शहादा तालुक्यातील 18 केंद्रांचे संघ या मैदानावर उपस्थित आहेत। विद्यार्थी विविध रंगाचा पोशाख करून अतिशय सुंदर दिसत आहेत आणि सगळ्या इयत्ता पहिली ते 5वी आणि 6वी ते 8वी असे 2 गट केलेले आहेत। या गटांमधून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे। खो खो, कबड्डी तसेच वैयक्तिक खेळ या खेळांमधून विद्यार्थी खूप आनंद घेत आहेत। अतिशय चुरशीचे सामने होत आहेत। सगळे शिक्षक, त्या त्या शाळांचे प्रशिक्षक, त्या त्या केंद्राचे प्रशिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी जीव काढून अतिशय मेहनत घेत आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्याचे क्रीडावेध घेता येतील। तसेच आज या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणारी जी संयोजन समिती होती, या संयोजन समितीने सुद्धा अतिशय चोखपणे संयोजन केलेलं आहे। लहान लहान विद्यार्थी, त्यांचा वयोगट बघून त्यांनी जेवणाची व्यवस्था सुद्धा अतिशय सुंदर केलेली होती आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक झीज होऊ नये याची पण काळजी घेतलेली आहे। त्याचप्रमाणे तालुक्याच्या वतीने माननीय गट शिक्षणाधिकारी योगेश सावळे साहेब यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना पाण्याची किंवा अन्नाची टंचाई पडू नये म्हणून विशेष खबरदारी घेतलेली आहे। सकाळी सकाळी या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आदरणीय BDO साहेब, पंचायत समिती शहादा पोद्दार साहेब हे सुद्धा हजर होते। त्यांनी या खेळांचं उद्घाटन केलं। अतिशय दिमाखात या सोहळ्याचं उद्घाटन झालं आणि हा क्रीडा स्पर्धांचा खेळ अतिशय रंगतदार रंगलेला आहे। खरंच आम्ही पण धन्य झालेलो आहोत की अशा प्रकारची उपलब्धी विद्यार्थ्यांना आमचे तालुका स्तरावर गट शिक्षणाधिकारी असतील किंवा अनेक क्रीडा प्रशिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, त्यांचे सहशिक्षक असतील, हे मुलामुलींना इथं खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून देत आहेत आणि त्यांच्या क्रीडा गुणांना वाव देत आहेत। म्हणून आजचं जे वातावरण आहे हे खरोखर ऑलिम्पिक किंवा एशियाड यांच्यापेक्षा अतिशय गंमतदार आणि रंजकदार वाटत आहे। जसजसा खेळ फायनलकडे वळतो आहे तशी तशी अजून रंजकता वाढत आहे। आता बघूया शेवट लक्कडकोट असेल, डोंगरगाव असेल किंवा मोठ्या गटातील मानमोडे असतील, मंदारा केंद्र असेल, ही गट, पाडळदा गट हे पोहोचलेले आहेत। शेवटच्या लढती रंगतदार होतील आणि कोण विजेता ठरेल याकडे सुद्धा आम्ही सगळ्या शिक्षकांचे लक्ष लागलेले आहे। आज तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा शिक्षण विभाग पंचायत समिती शहादामार्फत या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत। या स्पर्धांमध्ये खो खो, कबड्डी व इतर वैयक्तिक क्रीडा प्रकार आहेत। केंद्र स्तरावर ज्या काही स्पर्धा झाल्या त्या केंद्रातून अतिशय छान खेळ करणारे खेळाडू इथपर्यंत पोहोचले आहेत आणि इथून जिंकून हे जिल्हा स्तरावर नव्हे तर ऑलिम्पिकपर्यंत जाणारे खेळाडू आहेत आणि आज याच्यातून आम्हाला तालुका स्तरावर चांगले खेळाडू मिळणार आहेत। या शिक्षण विभागाने या क्रीडा स्पर्धांचं अतिशय छान नियोजन केलेलं आहे। भरपूर या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहेत, जेवण छान होतं, ग्राउंड छान आहेत, विद्यार्थ्यांना पोषक अशा सगळ्या सुविधा आहेत। विद्यार्थी अतिशय मनसोक्त खेळत आहेत आणि आनंद घेत आहेत। खरोखर शिक्षण विभागाचा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मानू इच्छितो आणि सर्वच विद्यार्थ्यांना पुन्हा या स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो। धन्यवाद। माझे नाव कृष्ण विशाल पवार, इको शाळा रानपूर, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार, इयत्ता 5वी। माझे शिक्षकांचे नाव आहे पिंगला गीता रावतरे। माझ्या मुख्याध्यापकांचे नाव आहे दादाबाई तुकाराम पिंपळे। मी आज शहादाला तालुकास्तरीय कबड्डी खेळायला आली म्हणून मला खूप आनंद झाला। कोणता खेळ आवडतो तुला? मला खो खो, कबड्डी सगळं आवडतं। छान. कसं वाटलं तुला शाळेला? छान आनंद, मला खूप उंच वाटलं। कसं नियोजन चाललंय बेटा? चांगलं। जेवण वगैरे झालं? जेवण चांगलं होतं? हो। अतिशय खेळी चांगला आहे। व्हेरी गुड. जिंकलो
तुमची टीम जिंकली? हो जिंकलो म्हणा आम्ही जिंकलो असं. माझे नाव जागृती चेतन नावडे. शाळेचे नाव जी प उच्च प्राथमिक शाळा शाना. इकडे या तालुकास्तरीय स्पर्धा. क्रीडा स्पर्धा खूप मजा येत आहे खेळायला. जेवण पण छान. खूप मजा येत आहे खेळायला. कबड्डी तू कोणत्या खेळामध्ये बेटा? मी खो खो आणि कबड्डी. तुमचा संघ जिंकला? हो ठीक आहे. नाव ऋतुराज प्रकाश पाडवी. मी शाळेला शिकतो. दीप शाळा शाळा. आम्ही इकडे शाळेला खेळायला आलो आहे. इकडे खेळायला बी खूप मजा येते आणि जेवण बी चांगलं आहे. माझे नाव आहे राजबापू पाडवे आहे. जिप्प शाळा शाळा. इकडे क्रीडा स्पर्धा आहे शाळेला. इकडे छान मजा येते आहे. कबड्डी खो खो रडी रांगोळी असं आहे. इकडे जेवण पण छान आहे. इकडे खेळायची मजा येते आहे. धन्यवाद. Thank you.